गुड मॉर्निंग सगळ्यांना. @स्टडी नॉर्म्स या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आपण मागील 2 व्हिडिओमध्ये बघितले की आपण फायनान्स आणि एचआरचे फील्ड प्रोजेक्टचे टॉपिक काय तुम्ही घेऊ शकता आणि कसं प्रोजेक्ट बनवायचं ते. तर आज आपण बघणार आहे की मार्केटिंगचं स्पेशलायझेशनचे तुम्ही टॉपिक कोणते घेतले पाहिजे, प्रोजेक्ट कसा बनवला पाहिजे ते. तर चला आपण टाईम न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला हे पॉईंट कव्हरच झाले पाहिजे. या पॉईंटमध्ये तुम्ही प्रोजेक्ट टायटल कसं डिफाईन करतात ते, प्रोजेक्ट टायटल डिफाईन केल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह कसे डिफाईन करतात ते, ऑब्जेक्टिव्ह डिफाईन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला डिफाईन करायला लागतं ऑब्जेक्टिव्हच्या खाली स्कोप, इम्पॉर्टन्स, सिग्निफिकंट. तुम्हाला हे सगळं त्याच्यामध्ये डिफाईन करायला लागतं. ते झाल्यानंतर तुम्ही एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चनर बनवायला लागते मिनिमम 15 ते 20 क्वेश्चनची. त्याच्यानंतर तुम्हाला ती क्वेश्चनर बनवून तुम्हाला सर्व्हे करायला लागतो. सर्व्हे मिनिमम 100 जणांचा असतो. 100 जणांचा रिस्पॉन्स घेतल्यानंतर तुम्हाला इथं डेटा ॲनालिसिस करायला लागतो. मग तुम्ही रिसर्च मेथडॉलॉजी कोणती वापरणार, डिस्क्रिप्टिव्ह वापरणार की कोणती वापरणार, प्रोबॅबिलिटी वापरणार, नॉन प्रोबॅबिलिटी वापरणार, तुमचे सॅम्पल साईज किती आहे, सॅम्पलिंग कशाला म्हणतात, हे सगळं तुमच्या या पॉईंटमध्ये येणार आहे. ते तुम्ही केलं, रिसर्च केलं तर तुम्हाला एक गोष्ट कळणार, डेटा अनालाइज केल्यानंतर, रिसर्च केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट कळणार आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय. मग त्यानंतर तुम्ही प्रॉब्लेमचं सोल्युशन पण देऊ शकता. काय प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन. ते दिल्यानंतर तुम्हाला मी प्रत्येकाला सांगतो मिनिमम तुम्हाला 10 ते 20 तुम्हाला डॉक्युमेंटेशन, हार्ड कॉपी, तुम्ही जे क्वेश्चनर बनवणार आहे, तुम्ही ज्यांच्याकडून रिव्ह्यू घेणार ते पण तुम्हाला भरून घ्यायला लागणार आहे. ओके. तर त्यासाठी ते डॉक्युमेंटेशन इथं लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला लास्टला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. ते झाल्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये फाइंडिंग, सजेशन, कन्क्लुजन हे पण तुम्हाला द्यायला लागतं आणि प्लस तुम्हाला जिओ टॅगचे फोटो लागतात. म्हणून तुम्ही जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जिओ टॅगचे फोटो काढून ठेवा. आपण प्रोजेक्ट नंतर पण बनवू शकतो, पण जिओ टॅगचे फोटो हे आत्ताच काढून ठेवा. ते झाल्यानंतर आपण पुढे बघूया की टॉपिकचे नाव काय घेतले पाहिजे तुम्ही. आता बघा, मार्केटिंगचा सब्जेक्ट आहे. मार्केटिंगच्या सब्जेक्टमध्ये इथं मी टॉपिक दिलेले तुम्हाला बघू शकता तुम्ही. 46 टॉपिक आहे. 46 टॉपिक आहे. त्याच्यामधले तुम्ही बरेच मेन्शन प्रत्येक सांगायचं फक्त. प्रत्येक सांगत बसलं तर व्हिडिओ 15 ते 20 मिनिटाच्या पुढे जाईल. त्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रोजेक्ट कशावर बनवला पाहिजे. आता कंझ्युमर बायिंग बिहेवियर पहिलाच टॉपिक आहे बघा. कंझ्युमर बायिंग बिहेवियर, एफएमसीजी प्रोडक्ट. आता एफएमसीजी प्रोडक्टमध्ये कोणकोणते तर ते तुम्हाला माहीत असेल. माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा कोणकोणते प्रोडक्ट आहे ते. त्याचं तुम्ही कंपॅरिझन घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही जे ई-कॉमर्स आहे. ई-कॉमर्स आता 10 मिनिट डिलिव्हरी त्यांचं कंपॅरिझन करू शकता. कोणत्या पण 2चं LinkedIn किंवा Swiggyचं करू शकता. Zeptoचं करू शकतात. कोणत्या पण 2 यांचं तुम्ही इथं बघा. मी ह्याच्यामध्ये बघा इथं 38 नंबरला तो पॉइंट पण आहे, की तुम्ही कंपॅरिझन करू शकता. त्याच्यावर पण प्रोजेक्ट बनतो. नंतर तुमची ब्रँड लॉयल्टी कशी आहे कस्टमर बरोबर, त्याच्यावर तुम्ही क्वेशनर बनवून सर्व्हे केला तर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही फोन घेत असला Apple आणि Samsungचं. त्याच्यामध्ये ब्रँड लॉयल्टी कोणाची जास्त आहे? Appleची जास्त आहे. आता Samsungची पण आहे, Appleची पण आहे. मग तुम्ही कोणता फोन जास्त वापर करता आणि का करतात? याच्यावर तुम्ही क्वेशनर बनवून प्रोजेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही मार्केटिंग मेथड कोणकोणती वापरता, मार्केटिंग टेक्निक कोणकोणती वापरतात, प्राईस कंट्रोल कशी करतात, म्हणजे प्राइसिंग कंट्रोल करून तुम्ही प्रॉफिट कसं वाढवतात, याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. त्यानंतर अजून आहे त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मवरनं करतात, तर ते कशी यूज होती, तुमची किती लीड होतात, किती काय नाही. नंतर तुम्ही कोणतं सॉफ्टवेअर वापरता, सीआरएम सॉफ्टवेअर वापरता का कोणतं सॉफ्टवेअर वापरता, याच्यावर तुम्ही हे प्रोजेक्ट करू शकतात. मार्केटिंग वाल्यांना खूप सोपं असतं, कारण जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो त्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकता. किंवा तुम्ही असं करू शकतात की डीमार्टचे आता जे रिटेल स्टोअर आहे मोठे-मोठे डीमार्ट आणि रिलायन्स, त्याचं तुम्ही कंपॅरिझन करू शकता. किंवा डीमार्टचं कंपॅरिझन आणि एक छोट्या रिटेल स्टोअरचं कंपॅरिझन करू शकता. काय डिफरन्स असू शकतो. असे खूप टॉपिक आहे. तुम्हाला नाही कळलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला सगळ्यांचं सोल्युशन देईन. परत एक व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी कोणत्या टॉपिकवर तुम्हाला पाहिजे ते बघून घ्या टॉपिक. मी हळू वर खालीवर करत आहे टॉपिक. त्यामुळे तुम्हाला कळून येईल. 46 टॉपिक आहे. बघू शकता. आता हे टॉपिक झाले. याच्यानंतर तुम्ही म्हणशाल आम्हाला एक एक्झाम्पल पाहिजे बघायला. तर त्यासाठी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक टाकली. त्या लिंकवरती क्लिक केलं तुम्हाला एक प्रोजेक्ट पण दिसेल स्टार्टिंग टू एंड कसा बनवायचा आणि काय-काय पॉइंट त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग झाले पाहिजे, तो तुम्हाला सगळं दिसेल.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. कारण तुमच्या अजून खूप व्हिडिओ येणार आहे. प्रत्येक सब्जेक्टचे व्हिडिओ पण येणार आहे. प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करून पाठवणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.